मन धागा धागा जोडत नावा मालिकेच्या 3 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे अण्णा आता सांगत असतात की त्या घरातले सगळेच जण माझ्याशी खूप चांगले वागले. त्यांनी घरात बोलावून घेतलं, त्यानंतर चहा पाणी केलं. मी सार्थकराव सरांसोबत आता गप्पा मारत बसतो आणि त्यात वेळ कसा गेला कळलं नाही. परत वाटलं की पावसा पाण्याचे दिवस आहेत, घरी परत यावं. आणि मला आदर्शराव सोडायला सुद्धा आले होते. तेव्हा आता मालती खूप खुश होते आणि ती विचारते की काय खरंच त्या घरातले सगळेजण तुमच्याशी चांगले वागले? मग आदर्शराव आले होते तर मग त्यांना घरात बोलवायचे ना, कुठे आहेत ते? तेव्हा अण्णा सांगतात की त्यांना महत्त्वाचं काम होतं म्हणून ते गेले. तर तिथे आता लीना सांगते की अण्णा खरोखर त्या घरातली लोक तुमच्याशी चांगली वागलीत? आणि वृंदा काकू? तेव्हा आता अण्णा सांगतात की त्या पण माझ्याशी चांगल्या वागल्या, चांगल्या बोलल्या. लीनाचा अजूनही विश्वास बसत नसतो अण्णांच्या बोलण्यावरती. लीना सांगते की नाही, मला नाही वाटत अण्णा, तुम्ही बोलताय त्यात काही तथ्य आहे. तेव्हा आता अण्णा म्हणतात की मला चहा प्यावासा वाटतो आहे, चहा द्याल का? लीना सांगते की ठीक आहे, आणते मी. तर त्यानंतर अण्णा आता मालतीला सांगतात की मी तोंड धुवून आलो आणि तिथून निघून जातात. कारण त्या दोघींचाही प्रश्न आता त्यांना टाळायचे असतात. नक्की तिथं काय झालं होतं हे अण्णांनी खरं सांगितलेलं नसतं. तर इकडे आता सार्थक हा बेनारेसोबत ऑफिस संदर्भात काही बोलत असतो. तर त्यानंतर फोन ठेवल्यानंतर आता सुखदा त्याचा मोबाईल मागते आणि ड्युरेशन चेक करते. तेव्हा आता ती चिडते आणि सार्थकला म्हणते की 11 मिनिटं झालं तू बोलतो आहेस, अरे बोलण्यामध्ये एनर्जी वेस्ट होते, कळत नाहीये का सार्थक तुला? तेव्हा आता सार्थक सांगतो की अगं महत्त्वाचा फोन होता, अजून एक करायचा आहे. तेव्हा आता सुखदा सांगते की अजिबात नाही आहे सार्थक, तो फोन आण इकडे. आणि त्यानंतर सुखदा आता सार्थकचा फोन ठेवते आणि त्याला आराम करण्यासाठी सांगते. तेव्हा आता सार्थक सांगतो की अगं जा तू, माझं मी बघेन. तेव्हा आता सुखदा सांगते की अजिबात नाही, जोपर्यंत तू झोपत नाहीये, त्याची खात्री होत नाहीये, तोपर्यंत मी इथून जाणारच नाही. तेव्हा आता सार्थक सांगतो की म्हणजे मी काय लहान बाळ आहे का माझी काळजी करायला? तेव्हा आता सुखदा सांगते की लहान बाळासारखं वागतोच ना, हट्टीपणा तर तसाच करतो तो. तर त्यानंतर सार्थक आता झोपलेला असतो. तेव्हा आता सुखदाचं लक्ष टेबलकडे जातं तर फाईल तिथे आता अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. तेव्हा तो सगळा पसारा आता सुखदा आवरत असताना अचानक सार्थक उठतो आणि गुपचूपपणे आता मोबाईल घेतो. मोबाईल घेत असताना सुखदाने त्याला पाहिलेलं असतं. तेव्हा आता तो सांगतो की काय, अलार्म लावत होतो फक्त. तेव्हा आता सुखदा सांगते की अलार्म मी तुझा अलार्म आहे आणि सकाळी पहाटे येऊन मी उठवेन तुला. काही गरज नाहीये ते सगळं करण्याची, मोबाईल ठेवा आणि गुपचूपपणे झोप आता. सुखदाला आता सार्थकची खूप काळजी वाटत असते. तर त्यानंतर सार्थक सांगतो की ठीक आहे, झोपतो. सार्थक झोपतो आणि त्यानंतर सुखदा आता त्याच्यासमोर सोफ्यावरती येऊन बसते. तेव्हा आता सार्थक सांगतो अगं जा ना तू इथून, काय चाललंय तुझं? तेव्हा आता सुखदा सांगते की नाही सार्थक, जोपर्यंत तू जेन्युइनली झोपत नाहीयेस ना तोपर्यंत मी जाणार नाही, या झोप आधी. तर त्यानंतर सार्थक आता घोरण्याची नाटकं करायला लागतो. सुखदा हसते आणि सांगते की सार्थक अगं, अरे 4 सेकंदामध्ये कोणी घोरत नसतं, उगाचच नाटकं करू नकोस. नाटकं तुला जमत नाही, ॲक्टिंग तुला येत नाही, या मला ॲक्टिंग चांगली जमते. तेव्हा हे सगळं सोड आणि पटकन झोप. सार्थक सांगतो की ठीक आहे, मला काय, आणि सार्थक आता झोपी जातो. इकडे आता वृंदा खूप चिडलेली असते आणि ती एकटीच बडबडत असते. ती सांगते की ती काल आलेली मुलगी सुखदा, तिने माझी लायकी काढली आणि माझ्यासमोर त्या अण्णाला घरात घेतलं. त्यांच्यासमोर तिने माझा अपमान केला, परंतु तिला माहिती नाही आहे की ही वृंदा कोण आहे ते. तिला ना अशी अद्दल घडवते की स्वतःच ती या घरातून निघून जाईल आणि पुन्हा या घरात कधी पाऊलही ठेवणार नाही. इतक्यात आता तिथे शलाका येते. शलाका आता तिथे एक सल्ला देते वृंदाला. ती सांगते की आपण ना मस्त असं सुधा काकूकडून पैसे उकळूया नेहमीसारखं आणि कुठेतरी छान असं फिरायला जाऊयात. तेव्हा आता वृंदा चिडते आणि सांगते की तुला अक्कल आहे का गं ठिकाण्यावरती? तुझी तर काय चूक आहे म्हणा, विचार करायला तुझ्याकडे डोकंच नाहीये. तेव्हा आता शलाका म्हणते की आई काही काय बोलतेस तू? वृंदाची आता खूप चिडचिड होत असते, खूप संताप होत असतो. तर ती म्हणायला लागते की ती सुखदा काल आलेली मुलगी, अगं तिच्या सांगण्यावर सुद्धा तिथे निघून गेली. ही स्वतःला समजते काय ग? हिला जरी सुधानं पसंत केलं असलं तरी सुद्धा सार्थकाने तिला विसरून तिच्याशी लग्न करायला तयार होणार आहे का? शक्यच नाही आहे ते. माझा एवढा त्या पोरीने अपमान केला, परंतु घरातलं एकजणही तिला काहीच बोललेलं नाहीये आणि कोणी बोलायलाही जाणार नाहीये. जवळजवळ त्या घरात, या घरामध्ये ना तिला स्वीकारलेलंच आहे सगळ्यांनी. तेव्हा तिथे आता शलाका सांगायला लागते की अगं आई, म्हणूनच तर म्हणते आहे ना की आपण मस्त अशी ट्रिपवरती जाऊन येऊया. तेव्हा आता वृंदा चिडते आणि तिला म्हणते की काय, अगं मी इथे काय सांगण्याचा प्रयत्न करते, तू नक्की काय बोलतेस, चल निघ, या घराच्या बाहेर निघ, असं सांगून आता वृंदा तिला ढकलतच दरवाजापाशी घेऊन येते. तेव्हा आता तिथे शलाका सांगते की अगं आई बघ ना, वेदर किती मस्त आहे, छान पाऊस पडतो आहे बाहेर, मस्त अशी ट्रिप करून येऊयात की. शलाका तिथे आता वृंदाला विचारते की बरं ठीक आहे, मग नक्की काय करणार आहेस तू आता? तेव्हा आता वृंदा सांगते की अगं
शलाका, तुला कळत कसं नाही आहे अजूनही? आपण जर बाहेर ट्रिपवरती फिरायला गेलो आणि बाहेर घरी आल्यानंतर जर ती सुखदा या घराची सून म्हणून जर आपल्यासमोर उभी राहिली तर काय करणार आहोत आपण? मला ना तिच्याकडून माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे आणि हे सगळं काही करण्यासाठी माझ्यासाठी काही मुश्किल नाही आहे. ते तिच्या खोलीत काचा टाकल्या ना सहज शक्य होऊन जाईल मला सगळं. बिंडूक शलाका तिथे आता बाहेर निघालेली असते तेव्हा वृंदा तिला थांबवते आणि विचारते की आता कुठे चालली आहेस? तेव्हा आता शलाका सांगते की काचा आणायला. तर तिथे वृंदा म्हणते की खरंच तू सकाळी डोक्यावरती पडली नव्हतीस ना गं? अगं आत्ता काही करायला गेलो ना आपण तर सगळ्यांना लक्षात येईल की सगळ्या कारस्थानामध्ये आपला हात आहे. कारण त्या सुखदाने आपला अपमान केला आहे म्हटल्यानंतर बदला घेण्यासाठी आपण हे केलंय ते सगळे समजून जातील. तेव्हा आता मूर्खासारखं शलाका परत तेच तुणतुण वाजवत असते. ती सांगते की मग आत्ता जायचं नाहीये ना? आता काही करायचं नाहीये, मग जाऊयात ना, मस्त असं फिरून येऊयात. तर वृंदा परत चिडलेली असते आणि वृंदा तिथे आता शलाकाला सांगते की खरंच बावळटच आहे का तू? अगं मूर्ख, काहीतरी विचार करायला शिक जरा. डोक्याचा वापर करायला शिक. आपण कुठे बाहेर गेलो आणि जर बाहेरून जर फिरून आलो तर ती सुखदा या घराची सून असेल, कळतंय की नाही तुला? तेव्हा आता शलाका विचारते की काय गं आई तुझं सतत तेच चालू आहे? हे नाही करायचं, ते नाही करायचं, मग काय घरात बसून काय करणार आहोत आपण? कारस्थानी वृंदा तिथे आता शलाकाला सांगते की अगं वृंदा, हे मी वृंदा. त्या आनंदीला घराच्या बाहेर जायला भाग पाडलं, मग ही सुखदा काय चीज आहे माझ्यासाठी? आता मी जे काही करेल ना ते समजून उमजून खूप मोठं प्लॅनिंग करून करेल. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकपणे आता सार्थकला जाग आलेली असते. सार्थक आता मोबाईल घेतो आणि किती वाजले आहेत ते पाहतो. जेव्हा समोर लक्ष जातं तर समोर आता सुखदा सोफ्यावरती तशीच झोपी गेलेली असते. तर सार्थक हळुवारपणे आता खालती उतरतो आणि तिथे सुखदाला उठवतो. तो सांगतो की अगं वेडी आहेस का तू? तेव्हा आता सुखदा म्हणते की वेडी म्हणजे? अरे सकाळ सकाळ वेडी म्हणतो का मला? तेव्हा आता सार्थक म्हणतो की तू तर जाणार होतीस ना रूममध्ये, इतकी काळजी करत बसायची काही एक गरज नाही आहे. तेव्हा आता सुखदा सांगते की अच्छा, मग माझी काळजी का करत होतास तू? माझ्या गोळ्या घेतल्यात का? 100 वेळा फोन करून याला विचारपूस करत होता. माझ्या त्या बेडवरती सिट्टी कोणी ठेवली होती आणि तू का उभा आहेस? तू बस ना. सार्थक काही बोलणार इतक्यात आता सुखदा सांगते की हे बघ, माझ्याशी आर्ग्यू करू नकोस हा. इतकी छान सकाळ झाली आहे माझी. तर सुखदा सांगते की तू आता पटकन तयार हो, मी तुझ्यासाठी नाश्ता आणते. असं म्हणून आता सुखदा सार्थकसाठी नाश्ता आणण्यासाठी जाते. तर तिकडे आता आश्रमामध्ये रेवती गोधड्यांची ऑर्डर कुठपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे हे रेवतीला विचारत असते आनंदी. इतक्यात आता मनोज दादा येतात. तर रेवती गेल्यानंतर आता आनंदी विचारते की काय झालं दादा, तू असा उदासलेला का आहेस? तेव्हा आता दादा त्याला खूप वाईट वाटत असतं. स्वतः केलेल्या चुकांची त्याला जाणीव झालेली असते. पश्चातापही तितकाच होत असतो. तो आनंदीला सांगतो की मी कधीच तुला समजून नाही घेऊ शकलो. कधी मी मोठ्या भावाचं कर्तव्यही नाही तुझ्यासाठी पार पाडलं. मला माफ कर आनंदी. असं म्हणून आता दादा रडायला लागलेला असतो. आनंदीला त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं. त्या गोष्टींचा मला इतका पश्चाताप व्हायला लागला आहे ना आनंदी, रात्रभर मला झोप येत नाहीये. तू संकटात असताना मी तुला वाऱ्यावरती सोडून टाकलं आणि तू मला सांभाळतेस. मनोज दादा आता खूप जोरजोरात रडायला लागलेला असतो. तर आनंदीला आता त्याची खूप काळजी वाटते आणि ती सांगते की अरे दादा, जे काही घडलं त्या सगळ्यांमध्ये तुझी चूक नव्हती. ते सगळे काही तू मुद्दाम नाही वागला आहेस. तेव्हा आता दादा सांगतात की आनंदी, आता माझ्या चुकांवरती असं पांघरून टाकू नकोस. खरं तर ना माझी ना तुझ्यासमोर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये. तेव्हा आता आनंदी दादाला समजावते. ती सांगते की अरे दादा, तुला तुझ्या चुकींची जाणीव होती आहे ना, मग असा का म्हणतो आहेस तू? अनु, तू त्या लायक आहेस. तू बस बरं इथे. तेव्हा आता मनोज सांगतो की परंतु चुकांचं प्रायश्चित कसं घ्यायचं आनंदी? मला ना आता माझ्या चुकांची माफी कशी मागावी हेच कळत नाहीये. तुझ्यासोबत सार्थकसोबत किती वाईट वागलो आहे मी. त्यावेळी मी चुका करत गेलो आणि माझ्या चुकासुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. सार्थक अजूनही आपल्या घरच्यांसाठी खूप काही करतो आनंदी. मी तुझ्यासोबत सार्थकसोबत जे काही चुका केल्या आहेत ना, ते खरं तर चुका नाही आहेत. ते सगळ्यात मोठं पाप आहे. असं म्हणून मनोज दादा आता तो स्वतःलाच मारायला लागतो. तेव्हा आता आनंदी त्याला थांबवते. ती सांगते की दादा, माझ्या आयुष्यात जे काही होऊन गेलं आहे ते होऊन गेलं. परंतु आता तुला तुझं आयुष्य खूप छान पद्धतीने जगायचं आहे. हे सगळं विसरून जातो. त्यानंतर मनोज दादा आता आनंदीला सांगतो की मी अजिबात आता इथून पुढे कसलीही चूक नाही करणार. मी जे काही चुकीचं केलं होतं ना ते सगळं काही आता सुधारवणार. मी तुला वचन देतो. असं आता दादा आनंदीला वचनही देतात. परंतु त्या दोघांमधलं बोलणं इकडे आता विशालने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट आलेला असतो.
विशाल म्हणतो की आता हा मनोज नक्कीच कोणीतरी आहे आनंदीचा, सक्का भाऊ आहे की मानलेला भाऊ आहे की फक्त दोघांची ओळख आहे, हे सत्य मला आता तरी शोधावंच लागेल. तर तिकडे आता राज्याध्यक्षांच्या घरी सुखदाने सर्वांसाठी नाश्ता बनवलेला असतो. इकडे सुखदाने आता आदर्श दादाला नाश्ता वाढलेला असतो आणि त्यानंतर ती सांगते की सार्थकची तब्येत आता बरी झाली आहे. रात्री मी 2:30ला उठून ताप चेक केला होता, तेव्हाही नव्हता आणि 4लाही नव्हता. तेव्हा आता आदर्श दादा म्हणतात की 1 मिनिट चुकी, म्हणजे तू रात्रभर जागी होती सार्थकसाठी? तेव्हा आता सांगते की सुखदा हो. तर आदर्श दादा आता तिला थांबवतात आणि विचारतात की मग मी जे अंदाज लावतोय ते बरोबर आहे की स्वतः सगळं काही सांगणार आहेस? त्यावर ते आता सुखदा जरा गडबडते आणि आदर्श दादाला सांगते की नाही ते दादा, तूच सांगितलं होतं ना की ताप आल्यानंतर गोळी द्यायची, म्हणून ते मी मॉनिटर चेक करत होते. तेव्हा आता आदर्श दादा म्हणतात की मी जे विचारतोय त्याचे प्रिशियस उत्तरं हवे आहेत. मी जे बोलतोय ते तुला कळत नाही असं नाही आहे सुखी, काय चाललंय नक्की मनात? तेव्हा आता सुखदा सांगते की ब्रो, मला अजून क्लॅरिटी नाही आहे नक्की माझ्या मनात काय चाललं आहे. मला जेव्हा सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतील ना, त्यावेळी मी सगळ्यात आधी येऊन तुला सांगेन. आणि ती सार्थकला पोहे देण्यासाठी निघूनही जाते. तेव्हा आता आदर्श दादा बडबडतात एकटेच. ते म्हणतात की सार्थक खूप लकी आहेस, कारण अशी माणसं कोणाच्याही आयुष्यात येत नसतात. तर इकडे आश्रमामध्ये आता विशाल आनंदीजवळ आलेला असतो. तेव्हा आता आनंदी विचारते की काय झालं आहे विशाल, तुला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का, बोल ना. तेव्हा आता विशाल सांगतो की तो मनोज. तेव्हा आता आनंदी गडबडते आणि विचारते की त्याचं काय? तर विशाल सांगतो की मला सतत असं वाटतं की तो तुमच्या फार जवळचा आहे, कारण गेले 4 वर्षात तुम्ही या आश्रमात एका आईच्या एका बहिणीच्या नात्याने सगळ्यांचा सांभाळ करत आहेत. परंतु मनोजला जेव्हा मी पाहतो तेव्हा सतत वाटत राहतं की तो नक्कीच तुमच्या जवळचा व्यक्ती आहे. नक्की कोण आहे तो? आनंदी आता गडबडलेली असते आणि ती विशालला सांगते की हे सामानसुद्धा मागवायचं आहे आणि तिथून पळ काढत असते. विशाल परत तिला थांबवतो आणि तिला सांगतो की मॅडम, तुम्हीच सतत म्हणता ना की मनामध्ये जे काही साठलं आहे ते एका प्रवाहाप्रमाणे वाहू द्यावं, त्याला मन मोकळं करावं नेहमी. मनात साठलेल्या गोष्टी म्हणजे ते दूषित पाण्यासारखं असतात. मग आता एवढं या आश्रमात असणाऱ्या प्रत्येकाला सांभाळणाऱ्या कल्याणी मॅडमला सुद्धा आता मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. तर त्यानंतर विशाल हा आनंदीला सांगत असतो की मॅडम प्लीज, तुम्ही तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते मन मोकळं करा माझ्याकडे. तेव्हा आता आनंदी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याच्या हाती फाईल देते आणि सांगते की हे सगळं काही तुझं तू बघ. आणि ती जात असताना अचानकपणे विशाल विचारतो की हा नक्की सार्थक कोण आहे? तेव्हा आता सार्थकचं नाव ऐकून आनंदीला मोठा धक्काच बसतो. हा भाग आता इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सार्थक ऑफिसला निघालेला असतो तेव्हा सुखदा त्याच्यावरती चिडते. त्याला सांगते की अरे, तुझी तब्येत बरोबर नाही आहे आणि तुझा कसा विचार करू शकतोस ऑफिसला जाण्याचा? तेव्हा आता सार्थक सांगतो की मला ऑफिसमध्ये जावं लागेल, मला खूप कामं असतात. तर त्यानंतर आता सुखदा चिडते आणि सार्थकला सांगते की मला सगळं कळतं सार्थक, तुलाच काही कळत नाही. तर तिकडे आता आनंदी तिथे विशालला सगळं खोटंच सांगत असते. ती सांगते की मनोज दादांना असं वाटतं आहे की मी त्यांची बहीण आनंदी आहे आणि हा सार्थक कोण आहे त्याच्याबद्दल मला खरंच काहीच माहिती नाही आहे. सार्थक आणि आनंदीची भेट कशी होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. तर मन धागा धागा जोडत आहे नवा मालिकेचे डेली एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.